श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप सौ सरला खंडकर विलेपार्ले यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. आपल्या घरात आपण पाहुण्यासारखे राहावे हा सद्गुरूंचा उपदेश सर्वार्थाने कोणी पाळला असेल तर तात्यासाहेबांनीच. प्राध्यापक बेलसरे यांच्या प्रवचनाला अलोट गर्दी होत असे. त्यात आपल्याला पुढे बसायला मिळावे म्हणून सर्वांप्रमाणे आमचीही धडपड असे, पण स्वतः तात्यासाहेब पाहावे तर कुठेतरी मागे कोपऱ्यात अंग चोरून बसलेले असायचे. हाच घरचा कर्ता पुरुष आहे अशी परिचिताला शंकाही यायची नाही. आमच्या घरासमोरच्या दत्तमंदिरात 1962 सालच्या दत्तजयंतीला मूर्तीची स्थापना तात्यासाहेबांच्या हस्ते झाली आणि त्या दिवसभर त्यांचे वास्तव्य आमच्या घरी झाले. माझ्या सासूबाई त्यावेळी अंथरुणाला खिळलेल्या होत्या. तात्यासाहेब आले ते सरळ आतच गेले व त्यांनी सासूबाईंच्या पायावर डोके ठेवले. डोके ठेवणारी व्यक्ती किती श्रेष्ठ आहे याची त्यांना जाणीव नव्हती. त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांनी दोघांनीही एकमेकांना पूर्वी कधी पाहिलेच नव्हते, पण वडील माणसांबद्दल तात्यांना किती आदर असे ते दिसून आले. असो, आम्ही मालाडच्या प्रवचनांना जाऊ लागलो. त्यावेळी मुले लहान होती. निरूपणात बाबा बेलसरे पुण्यतिथीच्या उत्सवाचे वर्णन करायचे. त्या दिवशी तेथे कशासाठी जायचे, पारमार्थिकदृष्ट्या काय फायदा होतो, महाराजांची सत्ता कशी काम करते, कशी प्रत्ययास येते वगैरे सांगत. ते ऐकून उत्सवास जाण्याची उत्कट इच्छा होई, पण मुले लहान असल्यामुळे जाणे शक्य होईना. पुढे थोरली मुलगी घरात थोडीफार करू लागली तशी मी एकटीच 2-4 दिवस जाऊ लागले. गेल्यावर तात्यांना नमस्कार केला की पहिला प्रश्न, कोणाबरोबर आलात? एकटीच म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त करायचे, पण एवढ्या गर्दीतही केव्हा परत जाणार ती चौकशी करून प्रत्येक वेळेला सोबतीची व्यवस्था करूनच पाठवीत. प्रत्येकावर किती बारीक लक्ष ठेवीत आणि प्रत्येकाबद्दल त्यांना किती आस्था व काळजी वाटे ते अनुभवास येई. एकदा अशीच सोबतीबरोबरच परत निघाले असता तात्यासाहेब म्हणाले, काही होणार नाही, काही होणार नाही, काळजी करू नका. या म्हणण्याचा हेतू मला तेव्हा कळला नाही, पण घरी पोचल्यावर पाहते तो मुलाला 104 ताप. तसेच ऑफिसमध्येही ह्यांचे व पार्टनरचे काही बिनसले होते. पुढे दोन्ही बाबतीत ठीक झाले. यावरून दिसून येते की तात्यांना भूत भविष्यही दिसत असे, पण ते तसे कधी दाखवीत नसत. नकळत चुकून एखाद्या वेळी ते असे बाहेर पडे. असो, एकदा आम्ही पुण्यास गेलो होतो. त्यावेळी गणपतराव दामले आजारी होते. तात्या त्यांच्याकडे आहेत असे कळल्यावरून आम्ही भेटायला गेलो. जालन्याहून आलेल्या 2 मुली व त्यांची आई महाराजांशी बोलत होती. धाकटी आजारी अशक्त दिसत होती. ती महाराजांना म्हणत होती, तुम्ही नेहमी सांगत असता नामस्मरण कर म्हणजे समाधान राहील, बरं वाटेल. मी जप करते पण बरं वाटतच नाही आणि समाधानही नाही. महाराज म्हणाले, असं का? बरं, जरा कान इकडे कर पाहू. असे म्हणून लगेच कानात मंत्र सांगून अनुग्रह दिला. मग दुसऱ्या मुलीकडे वळले. तिला एक लहान मुलगा होता. महाराजांनी विचारले, कसं काय चाललं आहे? नवरा काय म्हणतो? ती म्हणाली, दारूचं व्यसन वाढतच आहे, बाहेर जाणंही चालू आहे. तू घरात राहू नकोस म्हणून मारझोडही चालू असते. हे ऐकून महाराजांना फार वाईट वाटले. ते मुलीला म्हणाले, काही झाले तरी तू घर मात्र सोडू नकोस. उशिरा का होईना पण रात्री झोपायला घरी येतो ना. आता असं करायचं, सकाळी उठल्यावर त्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आणि मग आपल्या उद्योगाला लागायचं. तो काहीही बोलला, काहीही केलं तरी उलट उत्तर द्यायचं नाही. सगळं चांगलं होईल, काळजी करू नकोस. हे सर्व ऐकून मला जरा चमत्कारिकच वाटले. पुढे काय होते ते जाणण्याची उत्सुकता लागून राहिली, पण कळणार कसे? त्या मंडळींचे नावगावही माहीत नाही. असो, साधक हो,
पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप सौ सरला खंडकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.